आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, 20 जून 2026 काय होणार आहे त्या दिवशी? डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा वरचा कोर्टाचा निकाल जाहीर होणार आहे। आपण पाहिलेलंय की 16 तारखेला डॉक्टर पद्मसिंह पाटलांना व्हीलचेअरहून कोर्टात आणलं होतं। 20 वर्षापूर्वी त्यांचे चुलत बंधू राजे पवनराजे निंबाळकर ज्यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं उघड झालं, ज्यामध्ये लातूरचे सतीश मंदाडे सारखे बरेच मंडळी आहेत। या सगळ्यावरचा निकाल आता 20 तारखेला जाहीर होणार आहे। 16 तारखेलाच होणार होता, पण एकनाथ शिंदे साहेबांचं टायगर ऑपरेशन म्हणून मी टायटल दिलेलं की या सिंहाने टायगरला रोखले। काय संबंध आहे टायगर ऑपरेशन आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील केस? ही सगळी रक्तरंजित कहाणी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की कशा पद्धतीनं शांत डोक्यानं खुनाचा कट रचण्यात आला। कळंबोली घाटाच्या गेटवर त्यांना अडवण्यात आलं, गोळ्यांचा वर्षाव झाला आणि पवन राजे आणि त्यांचा ड्रायव्हर काजीत थारोळ्यात पडला रक्ताच्या। अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला। की एक भाऊ एका भावाच्या जीवावर कसा उठतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। यामागे एकच आहे, राजकीय महत्वाकांक्षा। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पवनराजेंनी धुबीपछाड करून सोडलं पद्मसिंह पाटलांना आणि अवघ्या 400-500 मतानं काहीतरी पद्मसिंह पाटील निवडून आले। पण त्यांच्या मनामध्ये ती सळ होती की हा माझा उद्याचा कट्टर शत्रू आहे, हा माझा स्पीड ब्रेकर आहे। कोण? चुलत भाऊच पवनराजे निंबाळकर। याच पवनराजेंच्या हातामध्ये पूर्ण त्यावेळेस उस्मानाबाद, आजची धाराशिव, त्या राजकारणाची सूत्र याच डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी पवनराजाच्या ताब्यात दिली होती। पवनराजे बोले उस्मानाबाद हाले, अशी परिस्थिती त्या काळात होती। पवनराजे बोले धाराशिव हाले, अशी परिस्थिती त्या काळात होती। आणि पवनराजेंनी तेरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं, पवनराजेंना त्या ठिकाणी नेमण्यात आलं। पवनराजेंना पद्मसिंह पाटलांना पवनराजेची गरज होती, कारण कुठंतरी इकडलं ज्यावेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील या राज्याचे गृहमंत्री होते, शरद पवारांचे अत्यंत जवळचे, आता जवळचे म्हणजे नात्यातलेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे ते सख्खे भाऊ
पण प्रश्न असा आहे की आता 20 तारखेला ज्यावेळेस हा निकाल जाहीर होणार, 16लाच होणार होता, पण दिल्ली शहरात काहीतरी सूत्र हल्ली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी टायगर ऑपरेशन हातामध्ये घेतलं आणि त्यांच्या गळाला लागले पवनराजेचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर. ओम निंबाळकर हे प्रतिस्पर्धी होऊ शकतात का, ते येणारा काळ करेल. पण कुठेतरी दुसऱ्यांदा प्रचंड बहुमतानं निवडून येण्याचा, खासदार होण्याचा मान जर कुणाला मिळाला असेल ते ओमराजेंना मिळालेला आहे. प्रचंड बहुमतानं निवडून आले, एक लोकप्रिय खासदार, एक कडवट शिवसैनिक. आणि ज्यावेळेस याच ओमराजेंना आधाराची गरज होती, त्यावेळेस आधार जर कोणी दिला असेल तर शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिला, त्याला पाठबळ दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज हेच ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. असं बोललं जातं, लोक कुजबुजतात की कितीतरी 50 कोटीचा 60 कोटीचा व्यवहार झाला. राऊतांनी तर पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की 15 कोटीचा पहिला हप्ता दिलेला आहे. आता 19 तारखेला त्यांचा प्रवेश आहे मुंबईमध्ये, पण अजूनही ओमराजे सांगतात की मी जाणार नाही आहे, मी 20 तारखेला बोलेन. मग हे 20 तारखेला ओमराजे निंबाळकरांचा काय स्फोट होतो, काय गौप्यस्फोट करतात, आणि टायगर ऑपरेशन आज तरी तूर्त का थांबलं, का टायगर ऑपरेशन सुरूच आहे, का टायगर ऑपरेशनच्या माध्यमातून कुठंतरी याच्या निकालावर परिणाम होणार आहे का. आता तसं पाहिलं तर भाजपचा याच्याशी काही संबंध नाही आहे, पण लोक संबंध जोडतायत. की सांगण्यात असं येत आहे की ओमराजेंना जर त्यांच्या मनासारखा निकाल पाहिजे असेल तर त्यांना भाजपत प्रवेश करावा लागेल, त्यांना या सत्ता केंद्रात यावं लागेल किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जावं लागेल. मग आता ओमराजेंना काय मंत्रीपद पाहिजे का. कारण बोलल्या असं चाललंय की जर हे 6 खासदार शिंदेनी फोडले तर त्याच्यातल्या 2 लोकांना मंत्रीपद मिळू शकतं. मग त्यामध्ये ओमराजेचं नाव आहे का, का ओमराजे मंत्रीपदावर हट्ट धरून आहेत, का ओमराजेंना मंत्री त्या ठिकाणी करून कुठंतरी या केस, त्याचा बघा लक्षात घ्या मित्रांनो, थोडं राजकारण असं लक्षात घ्या की सुनेत्राताई पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष, त्याच कुणाच्या सरकारमध्ये सामील, एकनाथ शिंदे साहेबांच्या. मग एकनाथ शिंदे साहेब कुठेतरी सुनेत्राताईंच्या बंधूंना कुठेतरी सेफ करण्यासाठी ओमराजेंना मॅनेज करून त्यांना मंत्रिपदाची काहीतरी लालूच दाखवून कुठेतरी या केसवर त्याचा परिणाम होईल का काय, अशी शंका आता पत्रकारांच्या आणि सर्व मीडियाच्या 13-14 करोड जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. काय गुपित आहे, म्हणून मी टायटल घेतलेलं आहे की सिंहाने टायगरला रोखलेलं आहे. आता पद्मसिंह पाटलांच्या बाबतीत अनेक किस्से लोक सांगतात, दंड बैठका मारणारे, व्यायाम करणारे, चारित्र्य संपलेचा प्रश्नच नाही, निर्व्यसनी, त्यांचे अनेक चांगले गुण पद्मसिंह पाटलांचे. पण कुठेतरी राजकीय महत्वाकांक्षा आणि आपल्या राजकारणातला पुढचा अडसर पवनराजे होऊ नये म्हणून त्यांचा गेम केला, अशी निकालामध्ये जर स्पष्ट झालं तर काय शिक्षा होती, तर या वयामध्ये त्यांच्यावर काय संकट येत हे तुम्हाला 20 तारखेलाच कळेल मित्रांनो. पण कुठेतरी आता शंका यायला लागली की टायगर ऑपरेशन
आणि ओमराजे निंबाळकरांच्या वडिलांची हत्या, पवनराजे निंबाळकरांची केस, याच कुठंतरी दया कुछ तो गडबड है, काहीतरी चाललंय, कुछ तो चल रहा है, काहीतरी शॉकिंग बातमी या महाराष्ट्राला मिळू शकते. आणि काय मिळेल ती बातमी ते आपल्याला 20 तारखेनंतर स्वतः ओमराजे सांगणार आहेत. आता डॉक्टर पद्मसिंहच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, त्यांचा तो करारी बाणा, त्यांचं शरद पवार साहेबांपाशी असलेलं वजन, त्याचे नातेसंबंध, आता आजच्या परिस्थितीला या निकालाचा संपूर्ण परिणाम राणा दादावर म्हणजे पद्मसिंह पाटलांच्या चिरंजीवर काय होतो, त्यांच्या पुढच्या राजकारण काय होतं, हे पाहण्याची गरज आहे. निकाल जर पद्मसिंह पाटलांच्या बाजूने लागला तर इकडं ओमराजेंना कसं थोपवायचं, आणि निकाल जर ओमराजेच्या बाजूला लागला तर राणादादाचं भविष्य काय, त्यांच्या पुढच्या पिढींचं भविष्य काय, या बाबतीत लोक आता धाराशिव जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, मराठवाडा असेल, या संपूर्ण भागामध्ये चर्चा करतायत मित्रांनो. म्हणून कुठेतरी आम्हाला शंका येते, अशी येते की 16 तारखेला लागणारा हा कोर्टाचा निकाल काहीतरी दिल्लीमध्ये कुछ तो गडबड झाली आणि हा 20 तारखेला झाला. यामध्ये काहीतरी गुपित लपलेलं आहे असं सर्वसामान्य माणसाला वाटतं. आता धाराशिव जिल्ह्यातल्या काही बऱ्याच लोकांशी आम्ही चर्चा केली. अनेकांना आवडलं नाही की ओमराजे शिंदे सेनेत चाललेत, नाराजी व्यक्त केली लोकांनी. काही लोकांनी सांगितलं की सत्तेशिवाय विकासही होणार नाही, याच्यासाठी ओमराजेंनी जायला पाहिजे शिंदे सेनेत, कदाचित जेणेकरून त्यांना मंत्रिपदाची बाळ मिळू शकते. तर मित्रांनो, आता पुढे येणारा काळच ठरवेल की शिक्षा काय होते, निकाल काय लागतो, आणि ऑपरेशन टायगर, या ऑपरेशन टायगर कितपत सक्सेस आहे. अजूनही ठाकरे सेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे नेते सांगतायत की 2 खासदारांनी अजून त्यावर सही केली नाही. मग ते 2 खासदार संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर, तर या दोघांना अजून जेवढी रसद पुरवायला पाहिजे ती मिळाली नाही का, आश्वासन मिळालं नाही का, पुढच्या राजकीय भवितव्य त्याला समजलं नाही का, आणि त्यामुळे ते थांबले का काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. बघूया 20 तारखेला काय होतं, काय निकाल लागतो आणि ओमराजे काय आपला निर्णय सांगतात. मित्रांनो, जरा मध्ये 2-4 दिवस सर्दी व्हायरल झाल्यामुळे थोडी तब्येत परिणाम झालेला आहे. थोडासा आज श्वास आणि त्रास सुरू झाल्यामुळं थोडंसं अडखळत बोललेलं आहे, पण क्षमा करा. आपलं यूट्यूब चॅनल हे असंच चालू राहील आणि आपण असंच आमच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. नवीन नवीन विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर येऊ. तोपर्यंत काळजी घ्या. उद्या भेटूया नवीन विषयासह. पाहत राहा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज. धन्यवाद. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर. प्रचार ऑडिओ मेमोरी. मोबाईल नंबर 9890
87398788. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची.